नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला जास्त पिकलेली केळीपासून भजी कशी करायची ते दाखवणार आहे, गोड भजी। तर इथे पहा, ही जास्त पिकलेली केळी 2 घेतलीत मी आणि हे जरा थोडंसं खराब झालं होतं एका साईडला, ते काढून घेते पहिल्यांदा आणि केळी सोलून घेऊन त्याचे तुकडे करून एक मिक्सरला लावून घ्यायचे। मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये साखर थोडीशी घालायची चवीनुसार आणि थोडंसं दूध घालायचं आणि स्वाद छान यायसाठी 2 वेलची टाकायच्या सोलून आणि छान पेस्ट करून घ्यायची याची। खरं तर आमच्यात 2 कार्टून आहेत छोटी छोटी आणि एकाला केळ खूप आवडतं तर एकाला अजिबात आवडत नाही, तो अजिबात कधीच केळ खात नाही। म्हणून म्हटलं त्याच्यासाठी हा नवीन पदार्थ करून बघावा, खातोय का, तर त्याने खूप आवडीने खाल्ला। तर इथे पहा, ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं। थोडंसं सुरुवातीला मी घालून पाहिलं, त्यानंतर थोडंसं अजून पातळ वाटलं त्यामुळे आणि थोडंसं घातलं। ज्याप्रमाणे आपला केळाचा केक होतो ना, अगदी स्पंजी, तशी ही भजी होतात तेलामध्ये तळल्यानंतर आणि तेल पण ज्याला जास्त लागत नाही, अगदी थोड्याशा तेलामध्ये तळून होतं, तेलकट अजिबात होत नाहीत। खूप छान होतात ही भजी, केकसारखीच लागतात। घारगेसुद्धा यासारखेच असतात पहा भोपळ्याचे, तसेच त्याप्रमाणे याला चव येते। तर एक चिमूटभर इथे मी खायचा सोडा घातला आहे आणि त्यानंतर तेल गरम करून तेलामध्ये छोटे छोटे आपण भजी सोडल्यासारखेच आपण हे असे भजी सोडायचे आहेत। त्यानंतर भजी भाजल्यासारखेच आपण हे भाजून घ्यायचे आणि छान आपली मग भजी तयार होतात। खूप छान लागतात, टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे लहान मुलं जी खात नाहीत केळं ना, त्यांच्यासाठी खूप छान हा पदार्थ आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला की कशी झाली आणि तुमच्या मुलांनी खाली का नाही हे सांगा। तर माझा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये मला तेही कळवा। तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।